काही अक्कल आहे का नाही का तुले नामदेव? माय घरी आला पोरीले घेऊन, बायकोले घेऊन. माय पोरग किती काही बदमाश असन तरी पण ठीक आहे, मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. पण मायवाले पोराले येऊन किती दिवस झाले गावात, तू सांग. त्याच्या मामाच्या घरी राहतो आतापर्यंत. 10वी पासून तिकडच आहे मामाच्या घरी. तो आता आला 15 दिवस झाले तो गावात. आणि 15 दिवसात आता तू काय बोलू बे तुले मी? काय बोलू मलाच समजून नाही राहिलं. लाजही वाटते बे मध्ये बोलाली. आणि तू मायवाल्या घरी पोरीले घेऊन आला. आता हे 2-4 दिवसात माझ्या जाऊले दिसले होते म्हणते हे दोघ जण बोलताना एकमेकासोबत. 8-10 दिवस झाले पोरग बोलत असून त्या पोरी सोबत. लगेच मग काय ती पोरगी मावल्या पोरापासून पोटोशीच राहील काय व? हो ऐ बोल ना कमला, आता कोण चुपचाप आहे? माय पोरग 15 दिवस झाले फक्त गावात आहे. आणि 15 दिवसात असं होते का खरंच? माय पोरावर झट घेत माय पोरावर झट घ्याले तुम्हाला काय वाटते व? माय पोराच्या माती चिपकून दिलं म्हणजे बरं होते आहे ना तुमच्या पोरीले. बाई माय पोरावर माया विश्वास आहे. किती काही बदमाश असन ना तरी असं करणार नाही माय पोरग. विचार ना त्या समोर माय पोरगी उभी आहे, विचार तिले. 15 दिवसच झाले त्या पोराली इथे येऊन. जरुरी आहे का बाहेरून नाही काही असं येत असन भेटाली तिले गेले. या दोघातलं आपल्याला माहित आहे का काय आहे ना काय नाही. तर माय पोरगी त्याच पोराचं नाव घेऊन राहिली. आता माय पोरीले 2.5 महिने झाले म्हणलं. कसं करा आता आम्ही? कुठे जाऊन जीव द्या? घे विचार, माय पोरगी त्या समोरच आहे. विचार तिले विचार. बाई कमला बाई, एवढं खालच्या दर्जाचे लोक नाही आहे आम्ही. त्या पोरीले कोणत्या भाषेत विचारू आम्ही आता? तुले संस्कार चांगले द्यायला पाहिजे होते ना पोरीले. असे संस्कार दिले का हो तू कमला बाई? असे दिले का संस्कारवर? हो पोरीले अजून वरचा आमच्या घरावर आली. माय पोरावर मायावाला विश्वास आहे बाई. तुले सांग तुम्ही पोरीले घेऊन इथून चालली जाय. नाही तर लय बेकार होईन बरं. बाबा हे कल्लिकाने खोटी बोलून राहिली. मी फक्त 2-3 वेळा असंच बोललो हिच्यासोबत ना. काकून पाहिलं तर मी तेव्हापासून बोलणंही बंद केलं हिच्यासोबत. मला काय माहित हे अशी करून म्हणून माझ्यासोबत? मला माहित नाही कोणासोबत काय करते. तर मी हिच्यासोबत हे नाही आहे बाबा. आता गावात आलो, मला माहितही नाही. मला काय माहित असं आहे बा म्हणून मी कधी बोललोही नसतो हिच्यासोबत. पाय व कमला माय पोरग काय म्हणते पाय. आली माय पोरावर झट घ्यायला आली तू. तुले लाज वाटते का त्या पोरीले? चांगलं विचार त्या पोरीले. काय झालं दादा? काय झालं? हे नामदेव काय लिहायला आपल्या घरी? काय झालं? काय म्हणते हो? काय म्हणते आता यो मायावल्या पुतण्याला काय म्हणून राहिलं यो? का रे नामदेव काय म्हणून राहिला? बोल माझ्यासोबत बोल. मी ते आल्या समोर राहो. बोल काय म्हणून राहिलं तू? माझ्या पुतण्याला काय म्हणून राहिला सांग. काय झालं? काय केलं ते आल्या पोरीने माझ्या पुतण्याला? हो रे रोहित, तुम्ही काय केलं? काही बोलला गेला का या पोरीले? काही बोलला तू? काऊन आला हिचा बाप आपल्या घरी? काय झालं? काय केलं तू त्या पोरीले? काही बोलला गेला का? छेडगीर काढली का तिची? आता काय बोला कसं बोला मला समजून नाही राहिलं बाप्पा बोलाले. आजी हे म्हणते पोरग मायवाला 15 दिवसच झाले आपलं वाला रोहित गावात आहे. हे पोरगी म्हणते. आता काय बोलाव बाई? मला समजून नाही राहिलं कसं बोलावतं. पोटोशी आहे म्हणते बाई ही पोरगी, प्रेग्नेंट आहे म्हणते बाप्पा. डोक्यावर पडलं का बी तू नामदेव? तुला किती वेळा सांगितलं त्या पोरीले सांभाळ. तू म्हणतो माई पोरगी तशी आहेच नाही. लावला ना दिवा आता घे ना. आणि मायवाल्या पुतण्यावर तू हे करून राहिला का? जाय तुला जे करायचं ते कर. मला माहित आहे माय पुतण्या कसा आहे कसा नाही. तर तू सांगून राहिला का मला? लेका माय पुतण्याला गितण्याला फसवशील ना. तुडवतच बशील तुला इथं नामदेव. तुला सांगतो मी तुडवाले चांगला. ए प्रभू कॉलर सोड त्याचे कॉलर सोड. कॉलर पकडले बरं तुम्ही? प्रभू तुम्हाला सांगतो कॉलर पकडले माझ्या नवऱ्याचे. बरं नाही होणार हे. लगेच सोडून द्या तुम्ही कॉलर, नाही तर माझ्या इतकी वाईट नाही मग. पोलीस स्टेशन मध्ये जाईन म्हणलं मी. पहिली धमकी नका देऊ. तुम्हाला जिथं जायचं ना तिथं जा. तुम्हाला सांगतो मी झोडपल्याशिवाय राहणार नाही. लगेच निघा इथून, दरवाजातून निघा. काय आहे तुमच्या पोरीचं ना तिकडं पा. माया पुतण्यावर झट घ्या ना तुम्ही. तुम्हाला सांगतो माझ्यासारखा वाईट नाही राहणार. आमच्या घरी पोरी आहे, मला 2 पोरी आहे. माय पुतणी आहे अजून सोनू. आम्ही काही मूर्ख आहो का? आम्हाला समजत नाही? तू कॉलर सोड ना. त्याचे कॉलर सोड म्हणून राहिलो तुले प्रभू. कॉलर सोड पटकन. नामदेव तुला सांगतो सरका सुद्धा इथून मी. त्या पोरीचं काय आहे ना काय नाही ना तिकडे जाऊन पाय. तिले चांगला छोडत धरून कान चांगला विचार. तिले खरं काय आहे खोटं काय आहे तर कोण होईना कोण नाही. तर तिले विचार. लय वेळा पाहिलं मी तिले गाडीवर पोट्टायच्या. ते पाय पहिले स्वतःच्या पोरीचं पाय. मायवाल्या पुतण्यावर हे नको करू तू. तुले सांगतो माय पुतणा आहे. मी नाही म्हणत बदमाश नाही आहे असं नाहीये. तो गावात आहे का? गावात होतं का माय पुतण्या? तो त्याच्या मामाच्या घरी होता. आणि जर माय पुतण्याचं असं काही निघालं ना तर माझ्यासारखा वाईट नाही राहणार. मी झोडपतो त्या समोर आणि लग्न लावून देतो त्या पोरीसोबत. मायवाल्या पुतण्याचं पहिले पाय. कोण आहे कोण नाही. तर मला ताकद दाखवून राहिला का बे तू प्रभ्या? मला ताकद दाखवून राहिला का तू? लेका थांब आता.
पैसे मी लावतो जेवढे लावायचे तेवढे, पण तुझ्या जर पुतण्या धिंगाला ना याच्यात लक्षात ठेव म्हटलं, माझ्यासारखा वाईट नाही. हा, लक्षात ठेव तू. चला हो चला, पोलीस स्टेशन मध्ये यायचा रिपोर्ट देऊ, या पोट्ट्याचा रिपोर्ट देऊ, या रोहितचा. चला. असं कसं हे गोष्ट मानूनच नाही राहिले. चला. पोरगी आपली काही खोटी बोलून राहिली का? हे नालायक पोट्टी. चला लवकर चला. चला रिपोर्ट देऊ यायच्या नावाचा. हे सर्वेलेस टाकू अंतर आता. 15 दिवस नाही झाले बाई ह्या पोराले गावात येऊन. आणली बाई घरावर खाड घ्यावाल्या राहू रोहितनं. जाय बाई जाय जाय, कमला तुले इथं जायचं आहे ना पोलीस स्टेशन मध्ये. जाय पोलीस स्टेशन मध्ये जाय, अजून काही तहसीलदारामध्ये जाय, अजून कलेक्टर जवळ जाय. मायावाल्या पोराचं जर काही निघालं ना, माय पोरग दोषी निघालं ना, त्या पोरीसोबत लग्न लावून देतो. माय पोराचं जन्मावर त्याच्यासोबत बोलणार नाही, पण लग्न लावून देतो. जाय, तुला जिथं जायचं तिथं जाय. प्रकाश, तुला असं वाटून राहिलं ना का आम्ही काही करणार नाही, हे चुकी आहे तुझी. पोलीस स्टेशन मध्ये तर जातोस, पण निघालं ना त्या पोराचं काही तर मायासारखा वाईट नाही. जाणं बे, धमकी काय देऊन राहिला बी इथं जाणं, निघणं लेका जाणं. जोडीन लेका नाही तर धरून तुला इथं सापटीन मी. चालला का 17 वेळा लेकाले सांगितलं, पोरगीले सांभाळले, पोरीले सांभाळले नाही. माई पोरगी चांगलीच आहे, घे ना मग आता. शांत राही ना रे तू, प्रभू शांत राही ना. जाय बाई जाय, कमला नामदेव जा बरं, जा तुम्ही. इथं माझ्या घराच्या समोर काही तमाशा करू नका, लोक पाहून राहिले. तुम्हाला काय करायचं ना तिकडं कानून कायद्यानं करा, कोर्टात न्या, अजून काय करायचं ते करा. इथं माझ्या घराच्या समोर तमाशा करायचा नाही. निघा लवकर दोघं तिघ. चला चला बरं चला, गाडी करा, आपण चाललं जाऊ ह्या पोट्टीला घेऊन. काही पोलीस स्टेशन मध्ये निघू. चला. छापीन माय भिंत झिपरी. निसती फिरतानी दिसती इकडं तिकडं. इकडं तिकडं फिरतानी दिसाले. बापाले 17 वेळा सांगितलं मी, बाप ऐकायला तयारच नाही. माय पोरगी चांगलीच आहे. तू माय पोरीले असं म्हणतो काय ना, तुले 2 पोरी आहे ना, असं आहे तसं आहे असं म्हणे लेखाचा. तू ना काऊन अडवलं मला दादा, काऊन अडवलं? दिले असतं ना चांगल्या लेखाचं, इथं धरून आपटलं असतं. काय करतो लेखा मारून त्याले? पहिलेच तो त्याच्या पोरीच्यानं परेशान आहे, आणि तू काय करतो मारून त्याले? आणि पहिलेच का नाही, साहेब बदललेला आहे बरं पोलीस स्टेशन मध्ये. सध्याच आपली चालती नाही आहे काही. साहेब बदललेला आहे, नवीन काम आहे. थोडस आपल्याला यानं समजदारीनं वागायला लागेल, म्हणून तुला थांबवलं मी. थांबवाले, मारू नको म्हटलं, त्याच्या अंगावर हात नको टाकू. मार मोदाड काय नाही करायचं. सध्या पोलीस आपल्या याच्यात नाही, पहिलेचे पोलीस ओळखीचे होते, नवीन साहेब आला म्हणून म्हणलं तुले मारायचं काही काही गरजच नाही मारायची. आपल्या पोराचा गुन्हा नाही आहे ना त्याच्यात, मग भ्याची काही गरज आहे का आपल्याला? तरी माझ्या घरचीनं म्हणलं, याच्या काकीनं म्हणलं याले का तिच्यासोबत बोलत नका जाऊ. हे पोट्ट नाही काय, हे पोट्ट ना, या पोट्ट्याला काही जोडा लागते. या पोट्ट्याले असं कुतडा लागते ना दादा, तुला सांगतो मी, यालेच कुतडा लागते धरून. थोडा आता तो विषय सोडून दे. पोराबाराची जात होय आता, हे चालली पोलीस स्टेशन मध्ये. काय करते करू दे त्याले. त्या नामदेवले आता पाहू आता काय करायचं काय नाही. तर मेडिकल सर्वच होते आजकाल सर्व हे आहे, भ्याची काही गरज नाही. रोहित्या, तुला सांगतो मी, तू याच्यात हे नाही आहे ना, तू शामिल आहे का एवढं सांग मला फक्त, नाही तर आमचा कुठाना काही वाया चालला जाईल सर्व. काका कशी बोलून राहिले तुम्ही? नाही आहे ना, मी याच्यात शामिलच नाही आहे. मी 2-3 दिवस तर झाले होते त्या पोट्टी सोबत बोलून राहिलो होतो. तर काकून सांगितलं आईले, तेव्हापासून तर बोलणंही बंद केलं मी ना. बोलतही नाही तिच्यासोबत. बस तेवढंच पाहिजे मध्ये. तू त्याच्यात नाही आहे ना, मग घाबरायची काही गरज नाही. समोर पाहू आपण काय करायचं काय नाही. तर आशा, आशा व माय नंदा आई होय काजी, ये ना, या बसा. काहून व कामाले नाही गेली का तू? आणि काय होतो नामदेव न ते कमला आली होती, काय झालं होतं व? एवढं मी इथूनच पाहिलं बाई, तुझ्या मागच्या दरवाज्यातून येत होती तिकडून, पण मी काही आली नाही बाई. इकडूनच पाहिलं. काय झालं होतं मग, आणि कायचा भो कल्ला होय? जातो म्हणलं होतं जी, घरच्या वावरातच थोडस गवत मवत काढतो म्हटलं. कायले दुसऱ्याच्या वावरात जायचं, आपल्याच वावरातलं थोडं काढायचं. आता बाया सापडून नाही राहिल्या का नाही, त्याच्यामुळे थोडं काढतो म्हटलं. जेव्हा बाया सापडल्या तर तेव्हा बायाला घेऊन जाईल. तर जातो म्हणलं घरच्या वावरात. ते कमलीचा नवरा तो नामदेव आला बापा घरी. आता काय सांगू तुम्हाला, पोट्टी ठेवाली का नाही, गरोदर आहे. कल्ली गरोदर आहे बाप्पा, कमलीची पोरगी बाप्पा. आणि माया पोरावर झट घेते जी, माया पोरावर पूर्ण आरोप टाकून राहिली. गेली म्हणते बाप्पा आपल्या पोलीस स्टेशन मध्ये. मला तर भेवस लागून राहिला. असं होय का? तरी मला वाटलं गिटलं, 2-3 शब्द ऐकू आले, पण मी म्हटलं बाई हे पोरग तर आताच आलं बाप्पा मामाच्या गावावरून. तिले लाजही नाही वाटली का कमलीले असं मनाच्या वेळेस? पाय ना म्हणा कोणतं होय ना कोणतं नाही पोरग तर. तिले विचार ना म्हणा चांगलं.
आता ह्या रोहितचे बाबा ना काका प्रभू म्हणून तर राहिले काही नाही होत काही नाही होत. पण आपल्याला पोलीस स्टेशनचं म्हटल्यावर आता हे सोनीचे बाबा पाहू नाही बाई कोर्टानं पोलीस स्टेशन त्याला काही नाही वाटत बाई. पण मला भेवच लागते बाप्पा. पोट्ट्याले कशानं काही व्हाव नाही भेव लागते हो मले. ते आली तेव्हापासून माझे मन जाग्यावरच नाही कोणत्या कामात मन लागून राहिलं. अहो काही नाही होत. काय होते व कायले तरी एवढी भिवून राहिली भ्याले. आताच गावात आलो ते पोरग झालं 8 दिवस झाले तर. आणि असं कसं काही तुल्या पोराले विचारलं का नाही तुला चांगलं? त्याच्या काकांना विचारलं ना प्रभूनं विचारलं नाहीच म्हणते ते पोरग. आणि कसं राहीन जी आई तुम्ही सांगा बरं. आताच पोरग झालं आणि त्या पोरीले 2.5 महिने झाले आणि माझे पोरग तर 8 तास आलं. कसं काय होईन तुम्ही सांगा बरं. हो बाई ते बरोबर आहे हो तू आलं बरोबर आहे. जी आज पोरगी पाहिले जाणार होते रोहितही जाणार होता आणि तिकडून कानी राधिका बाई तिचा नवरा ते भाऊ आणि हे प्रभून रोहित चालले होते पोरगी पाहिले. हे मंदातच आलं नाही यायचं बाई. सांगा बरं. आमाय शानमारी बाई ते कल्ली लय बदमाश आहे. माय केवळ जाते ना ऑफिस मध्ये तर सांगते निस्ती बसटा परत दिसते म्हणते. ते कॉलेजात जातानी दिसतच नाही म्हणते मले कधी. आणि कोणाही सोबत बोलतानी दिसते म्हणते माय ते पोरगी. तिच्या बापाजवळ सांगून दे म्हणलं तर म्हणते मी नाही सांगत मला काय करा लागते म्हणते. असा म्हणे बाई तो केवळ. बदमाश आहे पोट्टी. माझी आई चला अंदर बसू थोडस. चला चाय घे मांडतो मी. नाही चाय घे नको मांडू. मी विचारासाठीच आली होती. तुझी सासू असती तर काढली असती ना चांगली. त्या पोट्टीची बिनतीच्या मायबापाची. त्या हायच नाही घरी. त्या गेल्या ना त्या गेल्या पगार आणाले त्याचा वाला बँकेत गेल्या. त्या निराधारचा पगार आहे ना त्याचा तर आणाले गेल्या त्या. बरं झालं बुडी घरी नाही तर अजून जास्त बोबो झालं असतं. माझी आई अंदर बस जा ना थोडा वेळ. नाही हो बाई आशा जातो ना घरी. संध्या एकटीच आहे घरी. ते त्याचं बाई मंगानी 2 गोष्टीचं झालतं बाई काल. ते उपास पकडू नको म्हणे तो आणि तिनं पकडला. आणि ते पकडू नको म्हणे मग मले बोलावलं तर मी गेली तर मी म्हटलं जाऊ दे पकडू दे काही नाही होत म्हटलं. खाली पोटच थोडी राहीन म्हटलं. काही नाही काही फ्रूट हे ते खायनच म्हटलं. ते पकडू दे तिची इच्छा आहे. तवा कुठं मग त्यानं पकडू दिला बाई तिले उपास. हो का जी. नाही पोरी बारी पकडते ना. आता 6वा महिना मग 7व्या महिन्याला नेन ना तिच्या घरचे लोक. काय माहित का बाप्पा. नाही नेलं तरी आपण इकडं करू ना. नाही नेलं तिच्या मायबापानं तर काय एवढं आहे. इकडंही केलं काय ना तिकडंही केलं काय एवढं आपलं काही नाही. मायनस नेलं पाहिजे म्हणून. चल मी जातो घरी. आशा इडली बनवली व संध्यानं देऊ का सोनूसाठी थोडीशी आणून? द्या आवडते तिला आवडते द्या. दोघाही बहीण भावाचं मोठं इडलीसाठी भांडण लागते बाय. रोहितचं ना तिचं द्या थोडीशी जास्त दे जा असन तर. हो हाय ना हाय. इडलीचं थोडंसं जास्तच टाकतेस हे संध्या. हाय देतो आणून थांब. आली का कॉलेजमधून ते? नाही याची सायजी आई येतेच आता. तिचा टाइम झाला. सागरजी तुम्ही वेगळे नाही राहत ना तरी चालन. मला मी इकडे येतो. तुमच्या आई बाबाच्या घरी तरी येतो. निर्मला काकून सांगितलं ना बाबा देत लय मोठं होईल. बाबा मला लय बोलणार. मला यायचं तिकडं. मला पटकन ने ना तुम्ही इथून. आता तुला कसं सांगू राणे मी का नाही. आता तू आईले लय समजावलं एवढंच काय तर त्या शालू वहिनीले सुद्धा मनाले लावलं. पण नाही का आई म्हणते नाहीच म्हणते. तिला आणायचं नाही म्हणते इकडं. ते फालतू झगडे वाढते म्हणते घरात. मी समजवण्याचा प्रयत्न करून राहिलो पण आई ऐकून नाही राहिली. आता बाबासोबत राहिलो बोलायचं. एक वेळ बाबाले म्हणून पाहिजे तू मायवाल्या. मला लवकर न्या तुम्ही. निर्मला काकू सांगायच्या पहिले मला लवकर इथून घेऊन जा तुम्ही. मायबाबाला माहीत पडलं का मी मायबाबाच्या नजरेतून पडतो. आणि मायबाबा डबल माझ्यासोबत बोलणारच नाही कधी आता. लय बोलन मायबाबा मले. तू आता इथंही चांगली राहत नाही तिथंही चांगली राहत नाही. मला ना तुझ्या विचारच आला राणी. 2 जण होतो तिथंही चांगली नाही राहे. तू काय करावं मला समजत नाही. इथं तुला काम करायला नेट लागते. इथं आल्यावर काम तरी करजो मग. समजावून सांगतो मी आईले कसंही बी बाबाले विचारायला लावतो. आपण इथं आल्यावर कामाची बोंब नाही पाहिजे तुई. तुम्ही विचारा कोणत्या हालतीत मला घ्याले आम्हाला न्याय इथून. नाही तर मायगाई करू नये. सागरजी मला इथून घेऊन जा. बाबाले समजवाले लावा. आईले मी काम करत जाईन. मी करीन तिथं आल्यावर काम गिम करतो. सगळं करतो. तुम्ही न्या मला इथं. मला पहिलेच मी प्रेग्नेंट आहे. मला लय टेन्शन आलं बरं. तुला नक्की सांगत नाही. मला आईले का नाही समजावाले वेळच लागन. तू ह्या मतानं मला काही लगेचच येता येणार नाही. तुला सांगतो मी राणे. आई सोबत बोला लागन मला.
आणि अलग मी काही राहत नाही तुला सांगतो. तर पाहतो मी बाबासोबत बोलतो ना, बाबाला समजावून सांगायला लावतो काय म्हणते काय नाही. पण इथं आल्यावर तुला कामं धामं सर्वच करा लागन आता. भांडणं पाहिजे नाही त्या शालू वहिनीसोबत तुझी. नाही नाही, मी नाही करणार भांडणं. तुम्ही समजावून सांगा, मला यायचं आहे तिकडं. मी नाही करणार भांडणं. ही नाही आपतच आणली राणीनं. आता आईले समजावून सांगा लागल. मित्र आणि मैत्रीण व्हिडिओ कसा वाटलं ते सांगा. आणि लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा ह्या चॅनलला. आपल्या रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल मी. सबस्क्राईब वाढवत जा ह्या चॅनलला. लवकरात लवकर सबस्क्राईब वाढा. ठीक आहे. लाईक करा, कमेंट्स करा ना, हाईपची बटन पण द्या यावाल्या चॅनलला.